ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरातील टेंभुर्णी चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान गोंधळ झालेला आहे। चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली। प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा वेळेला प्रयत्न करण्यात आला। शेतकऱ्याला शेतावर लावायला लावली आणि निंबाळकर साहेबांनी किती वेळा लावली गेली दारात उभा राहून ती साहेबांना शेतकऱ्याला ठीक आहे बसा ऐका ऐका फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलं आज शेतीला काय भाव दिले ते कुठल्या पक्षात काय मी पक्षी नाही सर्वसामान्य शेतकरी आहे। स्वतः माझं 22 लाख रुपये बुडविले होते आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन छतावर लावायला लावलेले 22 लाख रुपये। आत्ताच एक प्रात्यक्षिक झालं, चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायकांची वाळू घसरून विरोधक पण आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना, कोणी हात लावला नाही। माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी त्याला हात लावायचं नाही, पण तो एक माणूस सुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो का त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाहीये। त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं म्हणून तर मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार 400 पार असं घेऊन काम करा।